चाळीसगावला महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांचा थांबा मिळावा, रेल्वे प्रवासी समितीची निवेदनाद्वारे मागणी। चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव जंक्शनवर न थांबणाऱ्या विविध लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी रेल्वे प्रवासी समितीने कंबर कसली आहे। समितीच्या वतीने स्टेशन प्रबंधक यांच्यामार्फत डीआरएम भुसावळ यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन देण्यात आले। प्रमुख मागण्या: धुळे पुणे एक्सप्रेस तातडीने सुरू करावी, महत्त्वाच्या गाड्यांना थांबा, कर्नाटक एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, पुष्पक, आझाद हिंद, पुणे लखनौ, ओखा रामेश्वरम आणि खाटूश्यामला जाणाऱ्या गाड्यांना चाळीसगावला थांबा द्यावा। कुंभमेळा विशेष: आगामी नाशिक कुंभमेळ्यासाठी भुसावळ नाशिक आणि धुळे नाशिक दरम्यान जादा मेम्यू गाड्या सोडाव्यात। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुढाकार: चाळीसगाव हे 3 ते 4 जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने येथे विद्यार्थी, रुग्ण, सैनिक आणि व्यापाऱ्यांची मोठी वर्दळ असते। मात्र गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांना मनमाड किंवा भुसावळला जावे लागते। ही पायपीट थांबवण्यासाठी समितीनं आक्रमक पवित्रा घेतला आहे। उपस्थिती: रेल्वे प्रवासी समितीचे अध्यक्ष किरण आढाव, उपाध्यक्ष सुभाष बजाज यांच्यासह समिती सदस्य चेतन आढाव, मनोज कुमार चौधरी, इम्तियाज मिर्झा, शेख जाकीर, आकाश जाधवराजे, राजेंद्र थोरात, जितेंद्र राजपूत व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय प्रबंधक स्टेशन प्रबंधक बडगुजर साहेब यांना आम्ही आता निवेदन दिले रेल्वे प्रवास सुरू। त्याच्यामध्ये आम्ही काही गाड्यांची मागणी केली त्यांच्याकडे, जसं धुळे पुणे एक्सप्रेस ही नवीन गाडी सुरू करण्यात यावी, तसंच कर्नाटक एक्सप्रेसला थांबा मिळावा, गोवा एक्सप्रेसला थांबा मिळावा। जी खाटूश्यामसाठी आता बरेचसे लोक भाविक आहे यांना जाण्याचे हाल होत आहेत, तर त्यांच्यासाठी जी गाडी आता चालू झालेली आहे त्या गाडीचा थांबा चाळीसगाव येथे मिळावा। त्यानंतर तिरुपती ओखा ही जी गाडी आहे त्याच्यासाठी महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे, सोरटी, सोमनाथ, नागेश्वर, द्वारका, तिरुपती, रामेश्वर या तीर्थक्षेत्रांसाठी जाण्यासाठी ती गाडी सोयीची असणार आहे चाळीसगावकरांसाठी। कारण चाळीसगावकरांना मनमाड जावं लागतं, काही ठिकाणी भुसावळ जावं लागतं, पण त्या गाड्यांना जर इथे स्टॉप भेटला तर चाळीसगावकरांची सोय होईल। चाळीसगाव हे 4 जिल्ह्यांचं मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने याची दखल घ्यावी, याची मागणी आम्ही चाळीसगाव स्टेशन प्रबंधकाकडे केलेली आहे। नमस्कार, मी सुभाष बजाज, प्रवासी समिती उपाध्यक्ष। आता नुकताच आम्ही स्टेशन प्रबंधक श्री नरेश बडगुजर साहेबांना भेटलो। आज DM साहेबसुद्धा आलेले होते, पण काही कारणास्तव आमची त्यांची भेट नाही होऊ शकली। मित्रांनो, चाळीसगाव तालुका हा एक मध्यवर्गीय सेंटर आहे, तसंच जंक्शन स्टेशन आहे, तरी आमच्या इथं रिक्षावाले, काही दुकानदार, काही व्यापारी सर्वांचा उदरनिर्वाह जे आहे आता ठराविक वस्तूंवर चालतं। तसं स्टेशन आमचं कसं आहे, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी जंक्शन असल्यामुळं बऱ्याचशा गाड्या ते थांबत नाही। भारताच्या सेनामध्ये काम करणारे सैनिक, रुग्ण, वयोवृद्ध लोक, शिक्षणासाठी बाहेर येणारे जाणारे भरपूर विद्यार्थ्यांना गाड्या नाही इथून जायला। त्याच्यासाठी आम्ही अशा गाड्या मागितल्या आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांचा, व्यापाऱ्यांचा, भारतीय सैनिकांचा फायदा व्हावा। आणि या न थांबणाऱ्या गाड्या आहे, कारण बरेचशा वेळा लोकांना मनमाड, जळगाव, भुसावळ जायला गाडी पकडावी लागते, कोणाबरोबर फॅमिली असते, कोणाबरोबर काय, तसंच धुळं पुन्हा ही आम्ही नवीन गाडी सुरू करण्याचं निवेदन दिलेलं आहे। कारण धुळं आमच्या चाळीसगावला संलग्न आहे आणि धुळ्याहून जास्त रेल्वेची सुविधा नसल्यामुळं भरपूर प्रवाशांना चाळीसगावला लागतं। तसंच पुण्यासाठी, पुणा हा शिक्षणाचा सेंटर आहे, त्याच्यामुळं बरेचसे विद्यार्थी तालुक्यातील लोक पुण्याला जातात, शिकतात, राहतात, त्यांना अडचणी येते आणि लक्झरीवाले खूप पैसे घेतात, 1500, 1600, 1800 रुपये घेतात। रेल्वे कसं सुरक्षित आहे, समजण्याने 250-300 रुपयामध्ये रिझर्वेशन करून जाता येईल। याच्यासाठी आम्ही सगळ्या प्रवासी समितीचे कार्यकर्ता आणि अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी मान्य सर्वांनी आता निवेदन दिलं आहे। तसंच 17 तारखेला आम्ही GM साहेबांची व्यक्तिगत भेट घेऊन अध्यक्ष श्री किरणभाऊ आढाव, उपाध्यक्ष सुभाष बजाज, आमचे प्रवासी समितीचे बल्लूभाई, कार्यकर्ता जगदीशभाई, कलीमभाई, जग्या, राजू, आम्ही सगळं निवेदन देणार आहे आणि तालुक्यासाठी आणि जनतेसाठी आम्ही गाड्यांची मागणी करतोय। धन्यवाद।